गाईस आता मी जातो पाण्यात कर सिरीज घेतो. तर गाईस प्रॉपर 4 ते 5 तास पाण्यात होतो. आताशी बाहेर निघालं पाण्यातून. आता आम्ही जात आहे रेव दंडाला पिकनिकला. भाई गुगल मॅपच्या भरोश्यावर चाललोय गाईस. आम्ही गुगल मॅपच्या भरोश्यावर उरणवरून आलोय. उरण रस्ता मारून आम्ही चाललोय रेव दंडाला. तुम्ही मॅप बघू शकता. मला मॅपने कुठून कुठून नेलाय हे बघा मॅप. वाईट जंगलात फुल जंगलात. मॅपवर भरोसा तर अजिबात नाही. मॅपवर भरोसा ठेवू नका. मॅपवर भरोसा करू काही अजिबात नाही. पण बघा तुम्ही मॅप हे बघा व्हिडिओ उभी करायला लागलाय. अरे आडवीच होती रे. कसं होईल आपलं तुला काय वाटतं पोहोचू आपण. घंटा मोजून आहे बघा. हे बघा सगळं दाखवतो. सर्व पूर्ण जंगल आहे आणि रस्ता तो एकदम सपाट स्पीड मध्ये चाललो आहे. बघा भाई पूर्ण जंगल आहे. पूर्ण जंगल. रस्ता असेल. हा मला वाटत ना रस्ता असेल. बाबा गलत मॅप बनाया ये गलत है. ये मैप गलत बता रहा है भाई. पूरा जंगल में लेके आया भाई. पूरा जंगल में लेके आए. गाईस जिवंत राहू की नाही माहिती नाही. मेलो तुलो सांभाळून घ्या. भाव पूर्ण श्रद्धांजली. कारण की जंगलात आलोय. कुठून चालवलं काय माहिती. आलोय ते किधर आहे आपण. पुढे बरोबर पुढे पुढे एक्सप्लोर गाइस. फुल एक्सप्लोर. एक्सप्लोर बोलतात. काही बोटी बिटी आहेत. तुटून फुटून पडलं. दादा हा रोड कुठे जातो. हा रोड कुठे जातो. करंजाडे ना. इथून रेवदंडाला जाऊ शकतो. थँक्यू. हे बरोबर दाखवतो मॅप. गाईस आम्ही आहे हाय हाय हाय. कसं तरी आम्ही आहे. हे आता लाईव्ह निघालं पाहिजे. थांब. हाय आम्ही हाय. तर गाईस कसे आहात तुम्ही सगळे. समोर बघ तर गाईस. आता समोर नजारा. ही आपली स्प्लेंडर. यो समोरचा नजारा. आणि ये आम्ही दोघं. गाईस आता आम्ही चाललोय अलिबाग. गाईस मी नंतर बोलतो. पहिले रस्ता दाखवतो तुम्हाला. रस्ता ए रूपचा नगर तुप्पा. फुल माहोलची मजा घेत घेत आम्ही दोघं निघालोय अलिबागला. यो यो यो. ए थांब. स्टेरिंग फिर. मला जरा हळू घे. झोपल आमची गाडी झोपल. फुल टनशी आम्हाला घेणं नाही. आम्हाला आवरला हा नजारा. तर विचार कर इकडं पावसाळ्यात आपण आलो तर कसा होईल.
चिंच बोर जांभळं आई ग एकदम मज्जा दिलाय हॉटेल साईसागर. आम्ही आता हायवेला पोचलो ना. तर गाय हा रस्ता बघा अजून लांबलोच काय. आणि आमच्या घर 2 दिवस लेट बघाव बघाव. तर गाईस आता आलेला आहे स्पीड ब्रेकर. तर स्पीड ब्रेकरला आम्ही आरामात गाडी घेतो. मला लोकेशन आवडलं बघा. चटणी नाही रे मसाला. कोण आहे? हॅलो. कोपरोली आणि खारपाडा. हा हा. काय 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 त्याला बोला मी आता खारपाड्याला आहे. कुठं? हे जिथे जिथे कुठं आपण कुठं? हा माहित आहे जिथे मला. हा जिथे जिथे तिथंच. त्याला बोल पेनला भेट पेनला. पेनला भेट पेनला. कुठं? हे थांब, याला काय बोलायचं? थांब, चालू ठेव. हॅलो हॅलो. कानाला लाव असं नको. हे थांब, थांब. काय वळकळ काय? वर्कलला भेट बोलतोय. हा हा ठीक आहे. हो मग आपण एवढ्या गाव फिरण्यापेक्षा हायवे टू हायवे गेलो असतो तिथला पोहोचलो असतो रे. काय बोलतोय? तुझी चुकी आहे सगळी. अरे भावा तुझी चुकी आहे. तू त्या जीटी काय ते काय आपण कसं गेलो बोटीत. काही बोटी तिथे पोहोचलो असतो तुला माहिती आहे? अरे नको ती बोट. तू बोटीला काय घाबरतो? माझ्या नाही याला मी विचारतो तू बोटीला काय घाबरतो? बोटीला काय घाबरतो? मला मारायचं नाही. मी मम्मी पप्पाला एकूणचं एक आहे. मम्मी पप्पा नाही, माझ्या नाही आईची आपल्याला दादा आहेत ना तुझ्या आईच्या तुझ्या. मला भीती वाटते. तू डरता नाही पडते मग मैं डरता हूँ पडते अरे वो रियल बात है. एक दिन तो मरना ही है. अरे एक दिन मारना है ना. आता वो दिन एक दिन आने तक अपन उसको कर सकते हैं ना भाई अभी उसके ऊपर है वो कब उठा रहा है अपने को कब नहीं. अरे कब नहीं जब तक अपन सफल नहीं होंगे तब तक नहीं उठाएगा. भाई साहब तू मित्रों को मारू क्या मैं? नहीं भाई तू चल भाई ना. देख गाड़ी में चला रहा हूँ. अरे कुछ नहीं ए होगा. लाला चल सीधा. नहीं जाने का जल्दी ऊपर. लाइव स्ट्रीम बंद झाले का चेक कर. हाँ? लाइव स्ट्रीम बंद झाले का चेक कर जरा. वो जाने का है. डिपेंडर लेने का है. और हाँ और कुछ. आवाज रास्ता बघा. तर गाईज आम्ही आता यूट्यूबला लाईव्ह होतो पण काही कारणाने आमची लाईव्ह स्ट्रीम थांबली कारण आम्हाला तिथं रेंजच नव्हती. तर आता आम्ही काय व्हिडिओ बनवतो. राजकारणाकर खूप. तर आता भेटूया. आपले 2 भाव आहेत जे मला आता वडखळला भेटतील तर तिथंच भेटूया आपण. येस ओके चलो. आपण कुठं ते चालू तर पेनमध्ये दिसलं मला तिथं हेडमध्ये गाईस खरं सांगतो स्पीड ब्रेकरचा मला प्रॉब्लेम यामुळे होतोय की गाडी एका हाताने चालवतोय आणि मला गेअर टाकायला जमत नाही कारण क्लच दाबल्याशिवाय गेअर टाकायलाच भेटत नाही. तर चलो भेटूया आता. तर गाईस
गाडी अशा प्रकारे चालवतो असं माझ्या बापाचं रड आहे. भाई बाइक को स्कॉर्पियो का टप दे रहे भाई स्प्लेंडर से. भाई के पीछे पीछे जा रहे भाई के पीछे पीछे. अरे हाईवे पे कैमरा चालू रहना था यार. नहीं गाइस हाईवे पे कैमरा चालू रहता है मेरे लग जाते. समझे ना तुम समझे ना क्या कर रहे हैं पकड़. पेट्रोल लाला पेट्रोल. कितना मेहनत से जो हासिल किया है इससे गाड़ी पड़ सकती है. गाइस तुम्हाला आता मैं डायरेक्ट भेटू एक छोटासा जागो. चलो टाळा. काय यार मला घाबरतोय गाडीला घाबरतोय. भावा चालव ना लाला तो चालव नाही पाठे माझे माहिती मला पाठे बसून. अरे हाय मोनू हाय. हा भाई मजा येते माहिती तुला फुल फुल फुल. भाऊच्या पाठी गाडी चालत. मला कंट्रोल भाई सीन हा सीन आहे पण. बा झाला. 1 hour later. तर गाईस आम्ही आता आमच्या फार्म हाऊसला पोहोचलो आणि हा आपला भाव फुल भावाची आवाज फुल टाईट उदास झाली हो, फुल आवाज आणि भाऊ फुल गाडीत मजा घेतात आहे. जय जय महाराष्ट्र. कॉपीराइट पडायची विचार आहे ना. नाही कॉपरेट नाही पडणार. जय जय महाराष्ट्र. एसी चालू केलं भाऊ त्यांनी. नाचून घ्या ना गाडी. लासी हे नाही भाऊला पहिलीच बरी. बाबा इथून घे. गाईस फार्म हाऊस तुम्ही बघितलेलं आहे. रायडर्स बायपास होते. फार्म हाऊस मध्ये किती रूम आहेत ना त्यामुळे तुम्हाला भाऊ नंतर दाखवल फार्म हाऊस किती रूम आहे. आलेले भाऊ तेव्हा. बोलणार आहे पाण्यात. तर मग असं परकन हागून दे. परकन हागून तर आल्यावर बाथरूमला आलं तर जाऊन यायचा. बोलले जोर मागापासून हे ला टायर मिल गया फॉर्च्यूनर का. फॉर्च्यूनरचा टायर पाहणार. आणि ही आमची आरू मॅडम. आरू जय जय आली 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 इकडे आली इकडे. या माझ्या बाबू या इकडे. हे आजच्या गावात मुलगी किती खुश आहे खुश आहे किती खुश आहे किती खुश आहे माझे पप्पू. फिर 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 तू फिर. तर आपली इथं पोरगी पण आलेली आहे. फिर तू फिर फिर तू फिर. ती खाली जाईल. काय जाणार रे बाबा तिकडे नाही जायचं. सगळीकडे फिर तिकडे सोडून. हा तिच्या पाठी फिरायलाच लागणार. काय लाव तू मग राहू दे ना. तर गाईस ही आमची ऑली आणि ही आमची दुसरी आरू. दुसरी ऑलिव्ह आरू बोललो मी. ऑलिव्ह आरू बोलला आरू. तर गाईस आता पाण्यात जायचं. आरू जा तू तर रेडी हो. मी तेच करायचं नील ए यश अरे आपली बॅगी गाडीत आहे दुसऱ्या. असू दे ना तू मार ना अंडरवेअर. अंडरवेअर नाही एवढी मारणार मी. आपल्या actually कोण नाही नाही. अरे हा बाहेरचं कोण नाही ना. A few moments later. तर गाईस दिवसभर एन्जॉयमेंट केला. स्विमिंग पूलमध्ये व्हिडिओ काढले व्हिडिओ आठवत तर नाही मला स्विमिंग पूल व्हिडिओ काढल्या. बट थोडासा एन्जॉयमेंट करून मी डायरेक्ट झोपून गेलो. आता उठलो आणि आता आलो मार्केटला जरा थोडंसं खायला घ्यायला. त्यामध्ये घेतले वगैरे आणि आता जाऊ आपण आपल्या फार्म हाऊसला. बिकॉज आजचा आपला दिवस कसा जातो कसं नाही माहिती नाही. पण जास्त करून खास जायला असं मला वाटत नाही. हे आपल्याला ऐकत नाही आपलं फार्म हाऊस आहे ना. तर काय आता आम्ही फार्म हाऊसला पोहोचतो. आता बघू फार्म हाऊसला आम्ही काय करतोय ना काय नाही. नाही तर डायरेक्ट हा ब्लॉग उद्याच कंटिन्यू येईल. बट आता काय करत असेल तर बघू. The next day. तर गाईस गुड मॉर्निंग.
तर गाईस माझी झोप झालेली आहे पूर्ण. आत्ता वाजले सकाळचे 7. तसे तर रात्री सगळे लोक लेट झोपलेत. नाही बोलून 4-5 वाजता. मी काहीतरी 12-1च्या दरम्यान झोपलो असेल. त्याच्या आधीच झोपलो असेल बहुतेक. म्हणून माझी झोप कंप्लीट नाही झाली, बट उठलो आहे. आता सकाळी 7चा व्ह्यू तुम्ही बघू शकता पूर्ण. बघा मागे जंगल पूर्ण हवा आणि हा पूल. तर पूलमध्ये इथे कचरा आहे, ते त्यांना काढा सांगणार. बिकॉज मी आता जातो मार्केटला. तर तसं माझ्या खिशात ब्रश तर घेतलं आहे मी, बट कोलगेट राहिले. तर मार्केटला जाऊन कोलगेट वगैरे घेऊन यायची, रेडी वगैरे व्हायचं, म्हणजे फ्रेश वगैरे व्हायचं, चहा नाश्ता करायचा आणि जो पूलमध्ये उतरायचा की मग टेन्शन नाही आपल्याला. बिकॉज कालचा दिवस एन्जॉयमध्ये जास्त काही गेला नाही आहे, बट आजचा दिवस पूर्ण एन्जॉयमध्ये जाणार आहे. आणि हप्त्याभरच्या वरती झाला. हप्त्याभरच्या वरती म्हणजे नाही बोलून 10-15 दिवस झाले माझा इथला हात म्हणजे शोल्डर लय दुखतो आहे. का त्याचं रिझन मला माहिती नाही. मला डॉक्टरकडे पण जायचं आहे. तर मी आता त्याच हातात मोबाईल पकडला आहे. हातमध्ये ॲक्च्युली दुखतो आहे, बट कॅमेरा अँगल तिकडूनच बरोबर येतो माझा. आणि गाईस काल आम्ही आलो ना तिथं जाम बघा, जाम तुम्हाला दाखवत थांबा. हे बघा, हे जे लाल आहेत ना गाईस, ते पिकलेत. आम्ही खाल्ले, लय भारी लागतात गाईस. आता ते झालं, प्लस जांभळं पण आहेत. मला जांभळं पण दाखवतो. बिकॉज गरमीचा सीझन आहे, त्या टायमामध्ये जांभळं वगैरे तर लागतातच. जांभूळ पण एकदम गोड आहेत. हे बघा, आम्ही लोक पिकनिक करायला आलो आहे, बट पिकनिकसोबत आमच्या इकडे हे पण चाललं आहे. तर काल एन्जॉयमेंटला झालं गाईस. बिकॉज मी जसं तुम्हाला बोललो की थोडा वेळ आपल्याला एन्जॉय करायला आला तर मी व्हिडिओ मध्ये टाकेन. त्याच्यानंतर मग मी येऊन स्विमिंग पूलमध्ये पडूनच होतो, त्याच्यामुळे मला झोप लवकर लागली. तर आता जातो मार्केटला. बघू इकडचं मार्केट कसं आहे कसं नाही. बिकॉज काल मी गेलतो तर मला मार्केट तर प्रॉपर भेटलं नाही, म्हणून मी दुकानातून ते चटरपटर घेऊन आलो. तर आता जाईन प्रॉपर मार्केटमध्ये. तर गाईस हा बघा केवढा मोठा नारळ आहे. एवढा मोठा नारळ मी पहिल्यांदा बघितला आहे. ह्याच्यात पाणी गोड असेल काय. तर आता आपण जाऊया मार्केटला. आणि गाईस हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. ओके. Few moments later. तर गाईस तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता, पूर्णपणे मॉर्निंग व्ह्यू. आणि आपला भाव उठलेला आहे. तर आता जाऊया भावासोबत मार्केटला. चल गाईस, झोप तर लय आला आता, परत आळस यायला लागला, आळस. बट आता जाऊया मार्केटला, कोलगेट वगैरे घेऊन येऊ आणि बघू नाश्ता पण जरा करू. नाश्त्यामध्ये फक्त चाय, बिकॉज आपण जर रिसॉर्टला आलो त्यांना नाश्त्याची ऑर्डर दिलेली आहे. मग आपण फक्त बाहेरून चहा पिऊन येऊ. हे चल. हां मॉर्निंग एवढी भारी वाटतं नाही ती. रिसॉर्ट एवढा भारी आहे ना. बस हा कुठला फ्रूट आहे माहिती नाही, जाऊ दे. आणि ही आपली इकडची मोकू ही बघा गाईस. मोकूला काल लय थकवलंय मी, बिकॉज मोकूला मी लय पळवलंय. हा मोकूला किती पळवलं रे आपण. इकडे गाईस यो. तर आता आपण जाऊया मार्केट बिकॉज मी भाव याची वाट बघत होतो. तर गाईस आता आपण मार्केटच्या दिशेने निघालोय. गाईस मला मॉर्निंगची क्लॅरिटी एवढी आवडायला लागली ना गाईस. भाव तिकडून व्हिडिओ काढताना मी इकडून व्हिडिओ काढतो.
काय ती झाड, काय ते डोंगर, सगळं कसं मॉर्निंगच्या ओके मध्ये. हा सिमिलर शॉट. तर गाईस, काल तर आम्ही बीचवर गेलो नाही, पण आज आम्ही बीचवर जाणार आहे. तर माझं डोक्यात प्लॅन असं चाललाय की आता इथून मार्केटमधून ब्रश वगैरे करायचा आणि डायरेक्ट बीचवर जायचा. जाऊया का बीचवर? जाऊया आता बीचवर. हा मला जाऊया. चल पहिला आता जाऊ. तर गाईस आम्ही आता चाललोय बीचवर. गाईस इकडे बघा, भाई मला अरे भाई तू व्ह्यू बघ. यस मोबाईल मध्ये व्ह्यू तू बघ. काय वाटतंय या आईला, असं वाटतं तुझं स्वर्गातच आलोय. पण ऍक्च्युअली स्वर्ग आहे आत्ता आहे ना, पण जेव्हा पावसाळा चालू होईल तेव्हा इथे आहेत ना झाडाची झाडाला झाडं जी सुकलीत जी तुटलीत तेव्हा हिरवळ होईल ना गाईस, काय वाटल यार. एक नंबर. इकडे जाऊया खाली, बीचवर जाऊया आपण. एवढं आलं तर बीचवर जायला लागलं. आता आपण बीचवर पोहोचलोय. बीच माझ्याकडून एकदम थोड्याशा अंतरावर आहे. पब्लिक, मॉर्निंगची पब्लिक त्या गावात एकमेक आम्हाला मी तिथं पोहोचून दाखवतो. का तुला एवढं अंतर आहे फार्म हाऊस पासून वगैरे. 18 किलोमीटर. तर गाईस सकाळ 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 तिथं पब्लिक लय आहे. म्हणजे दुसरी गोष्ट काय आहे, भरती लय जोरात आहे. भरती काशीत बीच. चल बघा चेहरा बघितलं जाऊया. इकडे बघ.
फुल व्ह्यू फुल. अरे लाटा पण म्हटलं जोर जोरात येत आहेत. आपण पब्लिक आली ना तर तिकडे तिकडे जाऊ, त्या कोपऱ्याला. त्या मधीत मध्ये दोघांच्या मधीत. चल गाईस आता आम्ही निघतोय. फक्त आम्ही दोघंच राऊंड मारायला आलतो, बट आता आम्ही परत जातोय बिकॉज तुमची सगळी पब्लिक झोपले. जेव्हा ती उठून येईल ना ए चल तेव्हा त्याच्यासोबत तेव्हा आम्ही एन्जॉय करायला. आता आम्ही एन्जॉय करायला फक्त राऊंड मारायला आलतो. ते पण इथून रिसॉर्टपर्यंतचं अंतर 20 किलोमीटर आहे. काय काय व्ह्यू आहे यार, मला लय आवडला शपथ. यश नंतर आधी गाडी चालू आपण. तू मागं बस. हा तू मागं बस, मी पुढे बसेन. तुला दाब. पण रेमटच नाही जेव्हा पाण्यात आहे ना. जेवढं सांडलं तर सांडलं, मातीत कुठं लागणार आहे. तर गाईस आता आमचं काशी बीचचं फिरणं झालेलं आहे. आता आम्ही चाललोय आमच्या फार्म हाऊसला. बिकॉज आता सगळे उठले असतील नसतील ना रे? नाही आता वाटत पण उठले असतील. पण आम्ही फक्त इथं आलो, बीचचा माहोल बघितला आणि निघालो. आम्ही फक्त माहोल बघायला 18 ते 20 किलोमीटर लांब आलोय. परत 18-20 किलोमीटर आता परत नंतर आम्ही 18-20 किलोमीटर येणार आहे. परत येणार आहे. 18 जाना 18 आना 40 हो गया. वापस आपण 18 येणं जाणार आहे. फॅमिली सोबत येऊन जावा. इधर ही हो गया. पण टेन्शन का नाही, कारण आपली स्प्लेंडर आहे. स्प्लेंडर दिस इज मोकू टाकी फुल केले गाईज काल. आणि त्यात आम्ही उरण कुठे फिरलो. अरे ते पितो तरी पण टाकी बघा अजून. 50-60 का माइलेज मिलता है अपने गाड़ी को. उरण से लोहार से श्रीधर. याची जागी तर गाईस मला आवडती म्हणजे माझी 390 किंवा स्वप्नातली गाडी ZX चॅनर किंवा C900 ह्या जर असत्या ना तर काल मी रॉकेट सारखा आलो असतो रे. हा एक घंटे काय मी बोलते मध्ये तिच्यावर यायला मला नाही बोलून आम्ही 10-10:30 निघाले ना. 4-4 लागले कारण ट्रॅफिक होती. आणि तरी पण आम्ही थांबत आलो आणि आम्ही इथं रेमटोलीच होता. मी लय रेमटोली म्हणजे 90ला खोलली. त्याच्या जागी तर दुसरी कुठली स्पोर्ट बाईक असती जी 100च्या वरती मला स्पीड देऊ शकत असती. तसं C900 आणि ZX चॅनर ह्या गाड्याचा घटला चालले असते. भाऊच्या पुढं असतो पण राबसूप आहे. भाऊला भेटला पण नाही, पण भाऊ सोबत राहायचं होतं रे. भाऊ सोबत राहायचं असतं भेटला. हा एकटा असतो काहीच कोणाला भेटलो नसतो. पण ठीक आहे, आपली स्प्लेंडर होती. स्प्लेंडरनी 7 लय भारी दिली. तरी पण 7 लय भारी दिली. तरी पण स्कॉर्पिओला चिटकून चाललो. काहीच आम्ही स्कॉर्पिओला चिटकून चाललो. म्हणजे स्कॉर्पिओ म्हणजे ना भाऊ आमच्यासोबत खेळत होते. मध्ये आम्हाला भेटत होते, पण मध्ये खेळत होते. कारण कसं आम्ही भाऊ सोबत येत होतो, बाकी सगळे त्यांची एकत्र येत होते. पण भाऊनी पण आमची लास्ट पर्यंत काय साथ सोडली नाही. एवढं कन्फर्म आहे काही. आता स्कॉर्पिओची स्पीड काय असते तुम्हाला पण माहिती आहे. मी 90 आणि ती स्कॉर्पिओ कुठ पण जाऊ शकते. त्यात ते खाली रोडवर त्यांना किती रेमटाला भेटेल. पण ते माझ्यासोबत होते, सोबत थांबलेले माझ्यासाठी. बाकी जवळ सोबत होतो, मध्ये टप देत होतो. तिथं ट्रॅफिक वगैरे होते तिथे. जा बाबा जावा. तर आता आपण जाऊया फार्म हाऊसला आपल्या. हा गाईस आम्ही आता नाश्ता वगैरे करून आलो ऑफिसला. बट कसं ऑफिसला नाही, सॉरी यार, कामावरचं डोक्यात नुसतं कामाचंच राहतं. आम्ही आलो इकडं फार्म हाऊसला. पण कसं आहे अजून कोण उठला नाही आहे. आणि आम्ही आता ते इथं बॉल गेलेला बघा. हा बॉल रात्री इकडे गेलता, तर आता तो घ्यायला आलोय. हे जांभळं बाबा हाताखालीच आहेत. जांभळं खायचं पण मूड नाही ना जांभळं खायचं. का खायचे आहेत काय? जांभळं दुपारी काढायला येऊ काहीच. जांभळं बघा पूर्णपणे हाताला ते बघा. ही नाही बघा, ही पिकलीत. बट यांना आपण नंतर काढूया. आता आपण पुलामध्ये जाऊया. हे चल माझं पुलामध्ये. पण दोघं एन्जॉयमेंट करत बसू पुलामध्ये. पाण्याच्या खाली सिमिलर व्ह्यू. हा माझा आयफोन नक्की वॉटरप्रूफ आहे काय? भरोसा नाही रे.
तर काहीच हे बघा 70,000 दिए उसके मुंह पे मार के नहीं आएंगे. तर गुड मॉर्निंग एवरीवन. वडू काय वडू गाणी लाव काय गाणी. लय दिवसाचा हट्ट माझा पूर्वा. सोनीला कोकण दाखवा काय. लाव ना तर गाणी. गाईस आता आम्ही चेंज करतो आणि फुलामध्ये भेटतो. तर गाईस सकाळचं टायमिंग. ए डायरेक्ट सूर मारू काय वाटतं. डायरेक्ट सूर जाईल. डायरेक्ट सूर मारू की नको मारू. ते पाण्यात उतरून सूर मारू. कारण मोबाईल जाऊन सूर जाणार नाही. गाईस आता कपडे चेंज करून घेतोय बिकॉज ते कपडे मला भिजवायचे नव्हते. पाणी टाकू. कधी पण अँगल असता बघायचं. पाण्यात टाकायला भीती वाटते बट बघू. तर हा ज्याचा गाणं आहे त्याने कॉपीराइट देऊ नये प्लीज. आम्ही बॅकग्राऊंडला डीजे म्हणून गाणे वाजवले आहेत. कारण तुम्ही जर कॉपीराइट दिलं तर आमच्या व्हिडिओची वाट लागेल. अहो जाऊ का खाली. जाऊ का खाली. अरे मोबाईल पाण्यात टाकू की नको. भाऊ लय फाटायला लागले मोबाईल पाण्यात टाकायला. लय मेहनतीचा फोन आहे. तर गाईस जीवाचा रिस्क. ए टाकू की नको टाकू. ए नीला फोन पाण्यात टाकू की नको टाकू. कवर काढला काय होणार नाही ना. हा नवीन आहे. तर गाईस आता मी जातो पाण्यात. तर सिरीज घेतो. तर गाईस आपण इथं आहे आता. ए बीचवर किती जाणार आहे. एक दोन तीन. हे पाणी आलं वाटतं काचेवरती. हा थांब थांब. पाणी आलं पाणी आलं. ठीक अजून आलं. ठीक आहे. ए मॅजिक मसाला. मॅगी मॅगी. देख ना. Me and Maggie, so good together. तर गाईस आपल्या भावाला पोहता नाही येत म्हणून तो लादी पकडून पकडून पोहायला शिकतोय. घाबरतो तो पाण्याला. तर
गाईस इथं आमच्या धमाळे वहिनी आहेत. ए सरक धमाळे यांनी ही जांभळं आणलीत विकायला. नहीं उन्होंने छुट्टा मेरा खत्म घ्या जांभळं घ्या, 50 रुपये वाटा. कसा वाटा वहिनी? 100 रुपये 100 रुपये वाटा जांभळं आहेत. घ्या. आणि इकडं 500 रुपयाचा गेम लुडो चालू आहे. 6 आया जैसे वीडियो चालू किया वैसे 6 आया. काढून घे ना भाऊ, कशाला पळतोस? अरे चाल तो मिलनी चाहिए. चाल किलो गोटी बाहेर आहे की तर चाल मिळेगी ना. बाकी हे आमचे रोहन सर जे जांभळं काढायला मदत करत होते. आणि ही आमची नाजूक ताई. आणि हे बाकी चिल्लर पार्टी लोक सगळे बिल्डिंग मध्ये आहेत. ए भाई तू चिल्लर पार्टी मध्ये काय करतोय? तर गाईस आता फोन चार्जिंगला लावतो, थोडं पाणी देतो. जांभूळ वरती येऊन घे. तर गाईस आता माझ्या फोनवर चार्जिंग राहिली थोडीशी, आता मी फोन चार्जिंग करून घेतो. त्याच्यानंतर मग जेवताना आम्ही ब्लॉग शूट करू. आणि ही आमचे डाकू तर आता जाऊया रूम मध्ये. आता मजा आली. गाईस रूम मध्ये रोशनदा, आमच्या ते इम्रान भाई आणि हा नॉडी स्वतःला इंस्टाग्रामचा फॅन नाही काय बोलतात ते, इन्फ्लुएन्सर ना, इन्फ्लुएन्सर समजतो. मी टाइमपास करतो. चल ना बाहेर. भिजलं. तर गाईस आता फोन चार्जिंग लावतो आणि जातो बाहेर. हे कोणी पण आहे हे काल्या. गाईस हा आमची केलेला नाही मेलेला बॉडी. गाईस केलेले खरं मेलेला बॉडी आहे. तर फोन चार्जिंग लावायचा म्हणा. 2000 years later. तर गाईस प्रॉपर 4 ते 5 तास पाण्यात होतो. आताशी बाहेर निघालं पाण्यातून. आता लागले भूक, म्हणजे कानात पाणी पण गेलंय. कानातून पाणी निघायचं नाव नाही घेत आहे. तर आता भूक लागले, जेवण मला टाईम लागतोय. तर आता मी जातो लॉलीपॉपची ऑर्डर दिलं, मस्त एक लॉलीपॉप खातो. सगळ्यांना गाव जेवण करायचं नाही. ओके ए तू येतो लॉलीपॉप खायला? कॉन्ट्रीब्युशन एक गाईस नेचर बघा, नेचर एवढा बाहेर नेचर असू शकतो. हे सगळं अलिबाग साईडलाच का? आपल्या मुंबई साईडला असं नेचर का नाही? फ्रेंच ब्रश आले आणि संपले. आधी जेवण नाही काढलं की संपलं. वा हे डोकं फक्त तुमचंच असू शकतं. याला चार्जिंग कर, हे तिकडे न्यायचं बोलतात. करा लावे चार्जिंगला. पण आज चला नाहीतर झोपाल जेवल्यावर, सगळ्यांना आळस येतं. तर गाईस आता आम्ही जेवायला आलो. जेवल्यानंतर जाणार झोपायला. त्याच्यानंतर मग जाणार आम्ही बाहेर फिरायला. 3 hours later. तर गाईस आम्ही आता जस्ट उठलोय आणि आता आम्ही चालू आहे समुद्रावर. बिकॉज तुम्हाला मी बोललेलो की संध्याकाळी आम्ही समुद्रावर येणार एन्जॉय करायला. तर आम्ही आता चाललो आहे समुद्रावर एन्जॉय करायला. तर तुम्हाला डायरेक्ट समुद्रावर भेटू. ते ट्रॅफिकमध्ये अटकलं असेल. तर गाईस आम्ही आता सगळे निघालोय काशीद बीचच्या साईडनी. काशीमध्ये आजच वो वैसी वहाँ आगे जाएगा वैसा उधर सबको. हाय हाय कर, हाय से हाय ईद, हाय हाय हाय. इकडे 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 हाय हाय कर, हाय कर.
चलो. आता आमची मोरूची टीम इथं पोहोचलेली आहे काशीत बीचला. सकाळी कोण नव्हता आला, आता सगळे पोहोचलेत आणि घोडे पण आलेत. तर आपण घोड्यांच्या मध्ये द्यायचे ना भाई. घोडे दाखव, घोडे सर. दगदग दगदग कसे एकदम मध्ये हा? नाही ना भाऊ. हो, कोणला घोडा घ्यायचा का वहिनी? गाईस, सकाळी तर आम्ही समुद्राची मजा घेऊ नाही शकलो. आता समुद्राची मजा घेणार काय नाही काय यश. पळ ना जरा बरं भारी वाटते. तर गाईस इथं सगळे आलेत आणि इकडं घोड्याची राईड, हॉर्स राईड. मी माझा ब्लॉग बनवतो भाई, मी थोडी व्हिडिओ काढत बसणार आहे. तर गाईस मी आणि माझा भाऊ आम्ही गरीब माणसं, आमच्याकडे राईड करायला काय पैसा नाही आहे. आम्ही फक्त मजा घ्यायला आलो आहे. चला वदानी कवळ घेता. पॉवर स्प्लेंडर नाही आई. भावा हळू घे. हे रुक आम्ही भाई. या वाईट वाटते तू नको साईड घे. थांबू नको. आम्ही 200 रुपयाची मजा घेतलेली आहे. बाबा तू इकडं बघ. आले पप्पू. तर गाईस आता आमची बाईक राईड तर झाली. आता हॉर्स राईड करायची लय इच्छा आहे. बरं काय हॉर्स राईड? अरे कुठे गेला फोटो? लाल गाडी फोटो तरी काढू ना आपण आपल्या त्याच्या गाडीवर. हॉर्स राईड करूया काय? हॅलो गाईस. मोबाईल याच्यात पडला तर काय होईल? मोबाईल का सेफ्टी. 1 2 व्हिडिओ चालू आहे ना रे? व्हिडिओ चालू आहे ना? गाईस आम्ही जास्त पाण्यात जात नाही. आम्हाला पाणी घेऊन चाललंय. नाही नाही आता मागून येईल मागून. आली बघा, ही बघा, ही बघा किती मोठी आहे. बस बस. तर गाईस अरे भाई आमचा पण काय. तर गाईस याला व्हिडिओ काढणं बोलतात. तर आता आपण फोन पाण्यात पडत घेऊन जायचा. आता आम्ही आरोही आणि मी आम्ही बीच वरून घेऊन निघालोय. आता चालू आम्ही आपल्या फार्म हाऊसला. तर तिथं जाऊन आम्ही पहिल्या स्विमिंग पूलवर जाणार. तर त्याच्या आधी अंगामध्ये पूर्ण जागेवर माती गेले. पहिले माती काढणार. ओके तुला काय बोलायचंय? नाही खूप महावत आहे. रात्रीचा माहोल बघा.
सकाळी तर माहोल भारी होता. काय मॅगी ऑर्डर दिली त्याला, मॅगी ऑर्डर दिली त्याला. बॉयस सन्नाटा. त्या गाण्याचं नाव काय? पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट आहे. पुढचं काय? जाऊ दे काहीच. आता आपण भेटू डायरेक्ट ऑफिसला. ऑफिसला नाही यार, मी सकाळी विचारतो फार्म हाऊसला. तर गाईस आम्ही समुद्रावरून येताना माझा झाला ॲक्सिडेंट. माझा ॲक्सिडेंट असं झाला की माझ्यासोबत माझी छोटी बहीण होती. आम्ही खाली खड्ड्यातून उतरलो आणि वरती चढत होतो, तर तिथं पाण्यामुळे आमच्या पुढच्या टायर स्लिप झाला. तर गाडी आमची पूर्ण राईट साईडला झोपली आणि माझी छोट्या बहिणीचा तोल लेफ्ट साईडला गेला. तिला मी अंगावर घेतलं तर माझ्या गाडीने माझा पाय खेचत नेला. हे बघा मला इथं लागलं. तर गाईस गाडीने आपल्याला साथ एवढी भारी दिली नाही बघा. गाडीला पण थोडंसं लागलं इथं. हँडल हे थोडंसं इथं कलर निघाला गेला. बाकी गाईस गाडीला आपलं काय झालं नाही. मोकू पण ठीक आहे, मी पण ठीक आहे. बट मला थोडंसं वाईट वाटतं की मोकूला एवढं लागलं आणि मला हे लागलं याचं टेन्शन नाही. बाकी सगळं ओके. आता ते झुंजतंय खूप बिकॉज मी आता जस्ट आंघोळ करून ती जखम सुकून तिथं हळद ओतली. तर हळद ओतली तर एवढा झोंबायला लागला ना गाईस, म्हणजे बेकार झोंबायला लागला. बट ठीक आहे. तर आम्ही आता उद्या सकाळी इथून निघणार आहे मुंबईला यायला. तर उद्या निघताना आपण हा ब्लॉग एंड करू. तर आता आम्ही जेवण वगैरे घेऊ बिकॉज मी आता जेवण झोपणार आहे पेन किलर खाऊन. कारण रात्रभर एवढं झोंबत राहणार गाईस ते, तर मला सण होईल की नाही मला माहिती नाही. तसं तर होईल सण, एवढं टेन्शन नाही. पण गाईस गरमी एवढी आहे ना, गरमीला बेकार आहे. तर मेन आपल्याला गरमी सहन करायची आहे. बघा पाय झोंबतोय गाईस कारण मी हात लावले नाही. बघा ही पूर्ण इथं लागलाय, इथं लागलाय, प्लस इथं खाली पण लागलाय, पण खाली मुक्का मार आहे आणि शोल्डरला पण लागलाय. बिकॉज मी माझ्या बहिणीला खेचलं ना माझ्या अंगावर, तिला काय लागायला नको म्हणून, तर त्यामुळे तसं झालं. हा तर भेटू आता उद्या सकाळी. तर गाईस आज आपल्या भावाचा आहे बड्डे. भावाचा बड्डे इकडे, भावाचा बड्डे इकडे. तर गाईस हा आपला भाव आहे नॉडी, याचा आज बड्डे. आपण केक वगैरे कापून झालो. आता आपण चला जेवायला. जेवल्यानंतर आपण डायरेक्ट सकाळी भेटू आता, बिकॉज आता मी जेवण झोपणार आहे. ओके अरे झोपायचं अरे हे नाही रे भाई, जेवण आपण होते झोप रे. बाय. खाना खाने के बाद जिसको जो जो रात को मंगाना है आइसक्रीम वगैरह सब नॉडी की तरफ से रहेगा. बस आइसक्रीम ही. ए भाई तेरे को क्या खाने का है? कान में बोलेगा ना, कान में ही बोल. जिसको जो जो मंगाने सब नॉडी मंगाएगा. The next day. तर गुड मॉर्निंग गाईस. गाईस आता मी उठलोय सकाळच्या वाजल्या 6:30. सगळे झोपलेत बट मी उठलो बिकॉज ऐका माझा उठायचा टायमिंग लवकर आहे. आता मी उठलो तर मला आला वैताग. माझा पाय पण खूप दुखायला लागलाय बघा. तर मी आता आपली मोकू काढतो आणि जरा मार्केटला चाललोय. चहा वगैरे पिऊ येतो बिकॉज सगळे उठेपर्यंत किती टाइम लागेल माहिती नाही. उठतील, नाश्ता वगैरे करतील, त्याच्यानंतर मग आमचं चेकआउट असणार आहे. तर मी आता जातो मार्केटला चहा वगैरे प्यायला. चहा वगैरे पिऊन येऊन मी थोडा वेळ परत आराम करेल बिकॉज माझा अजून आराम प्रॉपर झालेला नाही आहे. तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.